कांदे निवांताच करून टाकला आमचं सगळं. हे सोनं गहाण नाही, ह्या भावना गहाण ठेवलेल्या आहेत सगळ्या. सरकारला प्रश्न विचारून काय होणार नाही. यात शेतकऱ्याला 1 रुपयाचा फायदा नाही. पुढच्या वर्षीपासून शेती नाही करणार आहे. हा कांदा आहे 35 रुपये किलो. मुंबईजवळच्या कुठल्याही बाजारामध्ये जा, साधारणपणे हाच दर तुम्हाला मिळेल. मग तुम्हाला प्रश्न पडेल की 35 रुपये किलोनं जो कांदा विकला जातो आहे तो कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला किती रुपये मिळाले असतील? 35, 25, 15? तर याचं उत्तर आहे 8 ते 12 रुपये, कदाचित कुठे कुठे त्याच्यापेक्षाही कमी. मग प्रश्न असा पडतो की 35 ते 8 किंवा त्याच्यापेक्षा कमी हे जे काही अंतर आहे याच्यामधला जो पैसा आहे तो नेमका कुठे जातो? हा फरक नेमका का दिसतो? हा प्रश्न फक्त एकट्या शेतकऱ्याचा नाही आहे, हा प्रश्न ग्राहक म्हणून तुमचा आमचा सुद्धा आहे, नागरिक म्हणून तुमचा आमचा सुद्धा आहे. आणि म्हणून हा प्रश्न, त्याचं उत्तर आपल्याला समजून घ्यावं लागेल. तेच समजून घेऊयात. वाशीतल्या APMC मार्केटमध्ये या क्षणाला मी आहे. घाऊक बाजार आहे, खरेदी विक्री इथे होते आणि शेतकऱ्याकडनं थेट माल हा इथे या बाजारामध्ये येतो आणि तिथून व्यापारी वर्ग तो माल हा किरकोळ विक्रेत्यांकडे, किरकोळ विक्रेते म्हणजे ज्यांच्याकडनं आपण आपल्या घराजवळ पिशवी वगैरे जाऊन त्यांच्याकडनं कांदे बटाटे घेऊन येतो, त्यांच्यापर्यंत हा माल जातो. ते इथून येऊन खरेदी करतात. आता इथं नेमकी काय परिस्थिती आहे? इथे कांदा प्रत्यक्षामध्ये जो शेतकऱ्याकडनं आलेला आहे तो कितीला विकला जातो आहे हे आपण समजून घेऊयात. आपल्यासोबत आडतदार असलेले राजेंद्र शेळके आहेत. आत्ता आपण बोलत होतो तर तुम्ही सांगत होतात की हा जो कांदा इथे त्याला काय म्हणतात? गोल्टी. आणि हा बघा गोल्टी कांदा प्रेक्षकांना दाखवूयात. हा एकदम छोटा कांदा आहे, पण हा कांदासुद्धा इथे आहे. आणि ह्याची किंमत किती? याची आज याला मागणी नाही आहे. 2 रुपये जरी मागितलं गिरायकाने तरी आम्ही द्यायला तयार आहे. 2 रुपयाने हा कांदा, एकदम छोटा कांदा. म्हणजे हा जर मला वाटतं गाडीवरती कुठे आपल्या इथे विकायला असेल तर कदाचित कोणी घेणार पण नाही असा हा कांदा आहे. पण हा पण कांदा घेणारा एक वर्ग आहे. 2-3 रुपयानं विकला जाणारा गोल्टी कांदा आपण बघितला. हा जो कांदा आहे तो त्याच्यापेक्षा बरा दिसतोय. हां, याला काय म्हणतात? गोल्टा कांदा. पण याची किंमत काय? 3 ते 4 रुपये किंमत. 3 ते 4 रुपयाने आता हा विकला जातोय. आणि हा कांदा बघा, आता या कांद्याला साधारणपणे किती भाव आहे? 12 रुपये आहे. 12 रुपये भाव मिळतो किलोचा भाव. तर मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं. आता 12 रुपयाने तुम्ही इथे विकताय म्हटल्यानंतर बाकीचा इतर खर्चही असेल, तर शेतकऱ्याला प्रत्यक्षामध्ये यातनं काय मिळतंय? आजचं मार्केट बघितलं तर 8 रुपयापासून 10-12पर्यंत मार्केट आहे. लोएस्ट भाव पकडला आणि 10 टन जर त्याला माल मिळाला तर 80,000 रुपये होतात. आणि त्याचा खर्च होतो 1 लाख रुपये. आणि 1 लाख रुपये खर्च आल्यानंतर त्याला सगळा खर्च जाऊन त्याला 20 ते 25,000 रुपये लॉस आहे आजच्या तारखेला. बरं, म्हणजे आता हा कांदा जो इथे 8 ते 12 रुपयाला विकला जातोय तो कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याला 20 ते 25,000 रुपये साधारणपणे आपण पकडूयात 10 टनाला लॉस आहे. नुकसान आहे 10 टन. 10 टन. वाशीच्या या APMC मार्केटमध्ये हा चहा घेतोय कारण हे शेतकरी दादा भेटले. ते आलेत नगरच्या पारनेर तालुक्यातल्या भांडगाव गावातनं. त्यांचा कांदा घेऊन इकडे आलेत. इकडे का आलात विचारलं तर म्हणाले की तिकडे काही भाव नाही आहे. 2 दिवस बघितलं म्हणून मग शेवटी इथं मुंबई गाठली, इथे आलो. आणि इथं येऊन आता काय मिळणार आहे त्यांना काय मिळतं आहे ते त्यांना विचारतो. त्यांच्या गाडीकडे जाणार आहे त्याआधी ते म्हणले चहा घेऊ म्हणून इकडे आलो. पण या चहांच्या गप्पांमध्ये एक गोष्ट कळली. ती सांगतोय की या दोन्ही दादांनी त्यांचा मोबाईल आणला नाही. मोबाईल का नाही आणला विचारला तर ते सांगतात घरातनं फोन येतो आणि ते कांद्याला किती भाव मिळाला ते विचारतात आणि म्हणून त्यांनी मोबाईल नाही आणला. याच्या पलीकडची सगळी गोष्ट आहे, कहाणी आहे जे ते सांगतायत. समजून घेऊयात.
नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या भाणगावमधनं जे शेतकरी दादा इथे वाशीच्या APMCमध्ये त्यांचा कांदा घेऊन आलेत. त्यांनी आणलेला हा ट्रक आहे, त्यातनं त्यांचा कांदा घेऊन ते इथपर्यंत आले. ते का आले, कसे आले, त्याच्या मागचं सगळं मगाशी आपण बोललो. पण मला त्यांच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे, कारण मगाच्या गप्पांमध्ये ना त्यांच्या तोंडातनं एक वाक्य आलं. ते म्हणाले की शेती करून नाही, शेती विकून पैसा कमवता येतो. जेव्हा या इतक्या टोकाच्या गोष्टीपर्यंत माणूस पोहोचतो ना, तेव्हा त्यानं खूप काही काही भोगलेलं असतं आणि त्यातनं आलेली ही प्रतिक्रिया असते. म्हणून मला त्यांना हे विचारायचं आहे. दादा, हे वाक्य तुम्ही बोललात, काय परिस्थिती आहे? आमची परिस्थिती अशी इतकी भयानक आहे, शेती करायला पण परवडत नाही. काय झालं, आम्ही इतक्या लांबून आलो, 2 दिवस थांबलो इथं. आमची गाडी भरलेली, खाली पण नाही झाली अजून. कालच्या धरून जेवण तर नाहीच, पण वेळेव आमचे घरचे, आम्ही फोन पण नाही आणले. घरून विचारतायत भाव काय भेटला, भाव काय भेटला. आम्ही ती लाज वाटली, फोन पण नाही आणला. जाऊन द्या काय होईल ते होईल. एका किलो मागे साधारणपणे किती खर्च आला असेल? एका किलो मागं आपल्याला जवळजवळ 15, 16, 17पर्यंत तरी खर्च आला आत्तापर्यंत. एक गोष्ट लक्षात घ्या, एका किलो मागे 15-16 रुपये खर्च येतो. आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण आडतदारांशी बोललो. त्यांनी आपल्याला काय सांगितलं, त्यांच्याकडे 8 ते 12 रुपयांचा दर मिळतो आहे. म्हणजे जो जास्तीत जास्तचा दर आहे ना 12 रुपये, तो जरी या कांद्याला मिळाला ना तरी 3-4 रुपयांचं तसंच नुकसान आहे. वरून जो खर्च झालेला आहे या सगळ्यासाठी, तो खर्च वेगळाच आहे. मगाशी तिथे बोलता बोलता इथपर्यंत आलो, कारण आता ज्यासाठी हे सगळे आले तिथे हा कांदा इथे उतरवण्यासाठी, विकण्यासाठी, ती सगळी प्रक्रिया बोलता बोलता सुरू झाली आहे. आणि यांच्याकडे ना काही चिठ्ठ्या आहेत. सोनं गाण टाकलेलं, सोनं गहाण टाकलेलं बघा. हे चेन आणि हे गंठन एक ओके, इथे 72,000 रुपयाचं आणि हे 1,30,000 रुपयाचं आहे. त्यातले 70,000 रुपये आम्ही त्यांच्याकडून कर्जाऊ घेतले आणि हे 72,000चं हे त्याच्यापैकी 46,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्याचं व्याज भरतोय 850-900,000 रुपये. म्हणजे हा टाकलेल्या वस्तू फक्त द्या. सोनं गहाण ठेवल्याचा पुरावा यांच्यासाठी आहे. पण शेतकरी शेती करण्यासाठी काय काय कष्ट करतो, कुठल्या कुठल्या यातनातून जातो, त्या यातनांचा हा पुरावा म्हणून या 2 कागदांकडे आपल्याला बघावं लागेल. या दादांनी त्यांच्या बायकोचं गंठण गहाण ठेवले आणि पैसे उभे केले. का तर कांदा लावायचा आहे. आणि कांद्यानं काय दिलं, कांद्याने अंदाज करून टाकला आमचं सगळं. ही गाडी भरून आणलेली, आमची गाडी खाली नाही राहिली. जेवणाला आता पैसा नाही पुढच्या राहिला. वर्षीपासून शेती नाही करणार आहे. कांदा शेतीच नाही, परवडतच नाही म्हणल्यावर करायची कशाला आहे. हे आमचं सोनं पण सोडू शकत नाही आम्ही. आज अशी कंडिशन झाली, आम्ही 200 किलोमीटरवरून आलो इथं वाशी मार्केटला. आम्हाला इथं जर काही फायदाच वाटत नाही, त्याच्यामुळे आम्ही करायचं काय? गणेश सर, आपण बरोबर 16 रुपये एका किलोला पिकवायला खर्च येतोय आणि इथं अति उच्चांक भाव आपल्या मालाचा जर 13 रुपये, म्हणजे 3 रुपये ऑलरेडी आम्ही लॉसमध्ये जाऊन मागच्या 1 वर्षापासून ही झुंज चालू आहे सगळी. आणि हे सोनं गहाण नाही, ह्या भावना गहाण ठेवलेल्या आहेत सगळ्या. यांनी इतक्या हौसनी याच्या बायकोसाठी जे सोनं बनवलं ना, ते सोनं त्यांनी या कांद्यातून जास्त पैसे येतील आणि आपण आणखीन काहीतरी सुकोबा करू शकतो ह्या हिशोबाने त्यांनी ते बनवलं होतं. आणि ते सगळं गहाण पडलं आणि आता ते रिटर्न काढण्यासाठी किती पैसे जाऊ राहिले. जे तर 1 एकरात असं दोन याचे म्हणजे जवळजवळ 2 लाख 2.5 लाख रुपये आपल्याला भेटायला पाहिजे. तिथं एका एकरात आपल्याला 60-70 हजार रुपये जुळवाजुळव व्हायला सुद्धा मुश्किली, एवढी मुश्किली सध्याच्या कांद्याच्या बाजारभावामुळं. आणि त्याच्यात हे युद्धाचं कारण सांगू राहिलेत. काही युद्धाचं कारण बिरा नाही. इथं शेजारी येऊ का, आता हे कंटेनर लागलेला होता, कतारला चाललाय तो. आणि मग कतारमध्ये काय कांदा 13 रुपये किलोनी चाललेला असं का? कतारला भाव तर 100% जास्त असेल ना, असं का नसेल का? मी इथून त्यांना जायला एवढा खर्च येणार का तिथपर्यंत जाऊस्तवर नाही करू. हे मधली यंत्रणा सगळी पैसे खाऊ राहिली, शेतकरी राहिलेत खालच्या खाली
आणि वरच्यांचे झाले पैसे म्हणजे मग सगळं अशी असं. या दादांना विचारलं तुम्ही कधीपासून शेती करताय, ते म्हणले 10 वर्षापासून मी शेती करतोय, 10 वर्षापूर्वी मी शेतकरी झालो. म्हटलं घरी कसं काय, ते म्हणाले घरी सगळे नोकरदार आहेत. मग म्हटलं तुम्ही का शेती निवडली, तर त्याचं कारण ते सांगतात. मग आता कुठंतरी आपण नोकरदारांचं पण कसं आहे परिस्थिती आणि शेतकऱ्याची काय परिस्थिती. आता आमच्या घरी कसं आहे शेती डायरेक्ट समजा मी जरी नोकरदार झालो असं तर शेतीकडे कोणी दुर्लक्ष झालं असतं ना. मग मला वाटलं होतं चला बा आपली सगळी शेती चालू राहील, सगळी माणसं पण सगळ्यांना चांगलं व्यवस्थित सगळं सपोर्ट आपण पण करू शकतो. आता शेतीचं कसं आहे आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे, 2 भाव असतील तर एका भावाच्या खांद्यावरती नांगर आणि दुसऱ्याच्या खिशाला पेन, अशी जर परिस्थिती असेल तर आपला देश पुढे जाईल. आता इथं मस्त अशी परिस्थिती, पण ज्याच्या खांद्यावर नांगर आहे त्याच्या खांद्यावर नांगर आहे तासाची, त्याचा भावच्या खालीच उतरणार ना, कारण भावच भेटा नाही इकडे कोणच्याच याला. हे असं सगळा बच्चा चालू आहे. सरकारकडनं आता अशी अपेक्षा व्यक्त होते शेतकऱ्यांकडनं की 24 रुपये आम्हाला भाव द्या. हा द्यायलाच पाहिजे. 24 रुपये भाव कमीत कमी तरी द्यायला पाहिजे. म्हणजे कसं कमीत कमी 24 दिल्याच्या नंतर हे सोनं सुटन तरी, नाही तर मग आम्हाला अजून 1 वर्षभर वाट बघावं लागेल. आणि 800 रुपये एका महिन्याचे असं करून बरी 896 9,600 आपल्याला तिथं व्याज भरावं लागणार, व्याज भरावं लागेल ते अख्ख्या याचं. 10,000 रुपये आमचे एका वर्षाला याचा जाणारच आहे. पण कधीतरी एक दिवस ही परिस्थिती बदलणार आणि शेतकरी 100% सर्वश्रेष्ठ होणार म्हणजे होणारच. स्वेच्छेने शेती करणं स्वीकारलेल्या एका तरुण शेतकऱ्याची ही प्रतिक्रिया आहे, जो तिथं कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून इथं APMC बाजारामध्ये त्याचा कांदा विकायला आला आहे. तो विकूनसुद्धा फायदा होणार नाही आहे. तोट्यातनं जो काही खर्च काढता येईल तेवढा काढून तो जाणार आहे. तो म्हणतो आहे आज की 24 रुपये किमान आम्हाला कांद्याला भाव द्या, ची मागणी अर्थातच सगळ्या शेतकऱ्यांची आहे. कारण त्यातनं किमान काय होईल तर ज्याच्यासाठी म्हणून हे सगळे कष्ट उपसलेले आहेत ना, त्या कष्टाला कुठेतरी फळ मिळतं आहे अशी भावना, किमान अशी एक भावना या शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. एक लक्षात घ्या, हे जे दादा आहेत ना, हे दादा या सगळ्या कांद्याच्या सप्लाय चेनचा एक भाग आहेत. म्हणजे त्यांचा व्यवसाय हा तसाच बघायला गेला तर शेतकऱ्याला काय मिळतं आहे याच्यावरती चालत नाही. त्यांना त्यांचं कमिशन आणि सगळ्या गोष्टी मिळतात. पण जे मूळ असतं की नाही आपलं, शेती हे जे मूळ असेल, शेतकरी हे जर मूळ असेल, जसं यांच्या गावी यांचे सगळे शेती करतात. शेतकरी पुत्र आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. पहिली गोष्ट, व्यापारी हा नंतरचा विषय राहिला. मी पहिले एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या शेतामध्ये मी स्वतः कांदे पिकवतो. त्या कांद्याला काय लागतं, एकरी किती खर्च येतो, मला त्यांची पूर्णपणे जाण आहे. आणि याचा जबाब हा गव्हर्नमेंट, सरकारचे असणारे अधिकारी, सरकारचे असणारे कुणी पण ना, मीडिया, याचा विचार कुणीसुद्धा ह्या मितीला करत नाही. कुणी या मितीला. पण दादा आपण आता बघतोय की तिथे आंदोलनं होत आहेत, विरोधी पक्ष रस्त्यावरती उतरतोय, सरकारला प्रश्न विचारतोय. असं सरकारला प्रश्न विचारून काय होणार नाही. प्रॅक्टिकली तुम्ही काय करता, हे असं प्रश्न विचारून मीडियाबाजी करून काही एक होत नसतं. काय केलं म्हणजे पाहिजे? काय केलं म्हणजे सरकारने याच्याबद्दल पूर्णपणे विचार करायला हवा ना. विरोधी पक्षाने केलं म्हणजे सरकार जागा असं झालं का, मीडियाने एखादी बातमी दाखवली माहिती सरकार जागा झालं असं होतं का, झालं का, असं बिलकुल होत नाही. ते पहिलं व्हायचं, आता होत नाही सरकारमध्ये. सरकार सांगते 15 रुपये 80 पैसे कांदा शेतकऱ्याला आम्ही दर देऊ, पण तो दर कुठल्या पद्धतीने देणार? जेव्हा सरकार महाराष्ट्र राज्यभरात जे मार्केट कमिटी आहेत त्यात स्वतः खरेदी करून शेतकऱ्याचा माल त्यांनी खरेदी करावा आणि ते खरेदी केलेल्या मालाचे पैसे डायरेक्ट तो शेतकऱ्याच्या अकाउंटला जाऊन तेव्हाच तो शेतकऱ्याला फायदा भेटणार आहे. नाहीतर आज काय होतं आहे, सरकारने सांगितलं 15 रुपये 80 पैसे किलो, पण माझ्यासारखा व्यापारी माल 10 रुपये घेतो आणि सरकारला बिल बनवून देतो 15 रुपये 80 पैसे. यात शेतकऱ्याला 1 रुपयाचा फायदा नाही. यात तुमचा आमचा मधल्या लोकांचाच फायदा आहे. बरोबर आहे. सरकारने याचा विचार करावा, मार्केट कमिटीमधूनच कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्याचा मालच खरेदी करावा आणि तो पेमेंट डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात RTGS मारावा, तरच शेतकरी 2 पैसे भेटणार आहे. या कांद्याचा प्रश्न घेऊन बाहेर पडल्यानंतर, शेतकऱ्याशी बोलल्यानंतर, व्यापाऱ्यांशी बोलल्यानंतर, किरकोळ बाजारामध्ये कांदा विकणाऱ्या भाजीवाल्याशी बोलल्यानंतर एक प्रश्न मनामध्ये पडतो. काही निरीक्षणं समोर दिसतात. त्यातलं पहिलं निरीक्षण म्हणजे जो शेतकरी आहे, जो प्रत्यक्षामध्ये हा कांदा पिकवतो, त्याच्याकडे एका किलोला किती रुपये मिळतात त्याला, तर 7 ते 8 रुपये. कांदा पिकवण्यासाठी खर्च किती होतो तर किलोमागे 16 ते 18 रुपये, म्हणजे त्याचं किती नुकसान होतं याचा अंदाज केवळ आपण बांधू शकतो.
दुसरीकडे सरकार काय करतं आहे, विरोधक दबाव आणतायत, सगळी आंदोलनं होत आहेत. सरकार काय म्हणतं आहे, तर आम्ही 70 लाख टन कांद्यापैकी 2 लाख टन कांदा विकत घेऊ. हा या सगळ्यातला या सिस्टीमचा फोलपणा आहे. दुसरीकडे या सगळ्यामध्ये काय दिसतंय तर तिकडे मध्यपूर्वेमध्ये सगळा तणाव वाढलेला आहे, निर्यात ठप्प झालेली आहे, खताचे भाव वाढलेले आहेत, पेट्रोल डिझेल महाग झालेले आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे तो महाग झालेला आहे. या सगळ्यामध्ये चेपला कोण जातो आहे, तर चेपला जातो आहे हा कांदा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या पदरात नफा तोटा नाही तर पडते फक्त आणि फक्त निराशा. त्यामुळे प्रश्न पडतो की जर या सगळ्यामध्ये फक्त शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे तर मग फायदा कोणाचा होतो? हाच प्रश्न घेऊन आज आम्ही इथं ग्राउंडवरती फिरलो. उत्तर नाही मिळालं. तुमच्याकडे उत्तर असेल तर कमेंट सेक्शनमधनं नक्की सांगा. बोलभिडू बघत राहा. मुंबईतनं बोलभिडूसाठी कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.